नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची आठवण देखील नक्कीच होणार आहे, कारण आज मी तुम्हाला माझं गाव, तिथलं वातावरण आणि तिथलं माझं छोटंसं रुटीन हे सगळं पाहायला माझ्या गावी घेऊन जाणार आहे. तर चला मग, येताय ना गावची सैर करायला? माझ्या घराच्या अंगणातून दिसणारा हा उगवता सूर्य. गावी प्रत्येकाच्याच घरातून असं उगवत्या सूर्याचं दर्शन होतं. एवढंच नाही तर पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही तर ऐकतच असाल. शिवाय माझ्या घराच्या समोरच गोठा आहे, त्यामुळे तिथून येणाऱ्या गुरांचा आवाज तो देखील यातच मिसळतो. अशी शांत आणि रम्य सकाळ याचा अनुभव मला गावी आल्यानंतरच मिळतो. अगदी याच वेळेला सकाळी आमच्या शेजारच्या मावशी अगदी म्हैशीचं ताजं काढलेलं दूध घेऊन येतात. आणि या दुधाचा वास म्हणा, चव म्हणा, काही वेगळीच असते, ती तिथेच मिळते. मलाही तिथे गेल्यावर अगदी तिथल्या लोकांसारखंच राहायला आवडतं बरं का. म्हणजे मी खोटं नाही सांगत, कधीतरी ड्रेस घालते, नाही असं नाही. पण तिथे गेल्यावर मला साडी नेसायला जास्त आवडते. साडी नेसल्यावर आपोआपच गावाकडचं रुटीन अंगवळणी पडतं. म्हणजे तिथे सकाळी सकाळी सगळ्यांच्याच दारात असा छान सडा टाकलेला असतो, रांगोळी काढलेली असते आणि मला देखील हे सगळं करायला फार आवडतं. पूर्वी आमच्याही दारासमोर असा साधा मातीचा सारवलेलाच ओटा होता, पण रस्त्यावर डांबरीकरण झालं तेव्हाच आम्ही देखील समोर सिमेंटचा ओटा बसवून घेतला. पण त्यावरच मी पाणी मारून असा सडा टाकते आणि मगच त्यावर रांगोळी काढते. तिथलं गावाकडचं वातावरण धावपळीचं नसतं, पण थोडंसं शिस्तबद्ध असतं. म्हणजे कामं एकापाठोपाठ एक तर चालूच असतात. जसं की मी आत्ताच अंगणात सडा टाकून आले, पण घरात सगळ्यांच्या चहाची वेळ झाली होती, त्यामुळे फक्त सडा टाकला आणि आतमध्ये चहा ठेवला. आता माझा चहा पाणी वगैरे घरात सगळ्यांचं होतंय, तोपर्यंत बाहेर टाकलेला सडा देखील सुकेल आणि मला छान अशी नंतर रांगोळी देखील काढता येईल. गावी रोजच अगदी सगळ्यांच्या दारासमोर रांगोळी असते. आमच्याही दारासमोर मी जरी नसले तरी सुद्धा आई रोज रांगोळी काढतात. सकाळची माझी अशी थोडीफार कामं उरकतायत तोपर्यंत माझ्या मुली देखील उठतात. त्यांना देखील गावाकडचं वातावरण फार आवडतं. म्हणजे असं शांत, मोकळं असं वातावरण असतं. तिथे त्या छान रमतात. गावाकडचं आणि शहरातलं वातावरण संपूर्ण वेगळं असतं. पण कोणत्याही वातावरणाला सूट होतील असे काही प्रॉडक्ट्स सध्या मी माझ्या मुलींसाठी वापरते आहे आणि ते मी आज तुमच्याबरोबर देखील शेअर करणार आहे. सध्या मी माझ्या मुलींसाठी लिटिल रिच्युअल्सचे काही प्रॉडक्ट्स वापरते आहे आणि मला याचे खूप छान रिझल्ट्स मिळाले. त्यामुळे हे प्रॉडक्ट्स मी नेहमी माझ्याबरोबर कॅरी करते. थंडीच्या दिवसात डीप हायड्रेशनसाठी लिटिल रिच्युअल्सचे वूड प्रेस्ड ऑर्गॅनिक स्वीट आल्मंड ऑइल मी सध्या वापरते आहे. व्हिटॅमिन रिच असल्यामुळे मुलांच्या केसांसाठी किंवा त्वचेसाठी पोषक आहे, प्युअर आहे, नॅचरल आहे आणि लाईट वेट देखील आहे. त्यामुळे कोणताही रेसिड्यू न राहता क्विकली हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते. आणि व्हर्सटाईल आहे, म्हणजे स्किन आणि हेअर दोन्हीसाठी उपयुक्त. तेलाने मस्त मालिश केल्यानंतर अंघोळीसाठी मी वापरते लिटिल रिच्युअल्सच मल्टीव्हिटॅमिन हेअर आणि बॉडी वॉश. हे बॉडी वॉश मला आवडण्याचं कारण म्हणजे यामुळे स्किन मधलं जे नॅचरल ऑइल असतं ते लॉक होतं, ज्यामुळे स्किनचा मॉइश्चर बॅलन्स टिकून राहतो. पीएच लेवल मेंटेन होते. न्यूट्रिएंट रिच असल्यामुळे आपल्या लहान मुलांच्या नाजूक त्वचेचं पोषण होतं. जंटल ऑन आईज आणि 100% सेफ असल्यामुळे मुलांचा बाथ टाइम हॅपी होऊन जातो. आता मुलांची त्वचा हायड्रेट आणि सॉफ्ट राहण्यासाठी अंघोळीनंतर मी वापरते बॅरियर बूस्ट बॉडी लोशन. यामुळे इन्स्टंटली त्वचा मॉइश्चराइज होते आणि 19% स्किन बॅरियर स्ट्रेंथ वाढते. 32% स्किन हायड्रेशन वाढते, ज्यामुळे आपल्या लहान मुलांची त्वचा दिवसभर अगदी सॉफ्ट राहते. या सगळ्या प्रोडक्ट्सची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मिळेलच. शिवाय याहीपेक्षा लिटिल रिच्युअल्सचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, पण मी वापरते ते प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अंघोळा वगैरे उरकतायत तोपर्यंतच शेजाऱ्यांची हाक आली. बाहेर गेले तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या म्हैसीला पिल्लू झालेलं आहे, म्हणजे त्यांची म्हैस व्यालेली आहे आणि ती आहे शेतात. मग काय, मीही मुलींना घेऊन त्यांच्याबरोबर शेतात गेले, कारण मलाही मुलींना दाखवायचंच होतं की छोटंसं आत्ताच जन्मलेलं म्हैशीचं पिल्लू कसं दिसतं. आणि खरं तर त्यांनीच काय, मीही असं म्हैशीचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू कधी पाहिलं नव्हतं. पण आज मात्र तो योग आला. मुलींना खरं तर खूप आश्चर्य वाटलं की एवढंसं पिल्लू आहे आणि लगेचच चालायला कसं काय लागलं, पळायला कसं काय लागलं. कारण की त्यांना हे माहिती आहे की लहान बाळं जी असतात ती जन्मल्या जन्मल्या चालत नाहीत, त्यांना वेळ लागतो, काही खात पित नाहीत.
पण हे मात्र असं बघून त्यांना खरंच आश्चर्य वाटलं. या दोघांची सुद्धा एकमेकांना लांब नेल्यावर किती धडपड चालू आहे पहा. म्हणजे त्या म्हैशीला पाणी प्यायला ते तिकडे नेत होते, पण पिल्लामुळं पाणी ती पिणार नाही म्हणून त्या पिल्लाला थोडंसं बाजूला नेलं. पण त्यालाही बाजूला जायचं नव्हतं आणि तिचं तर सगळं लक्ष तिच्या पिलाकडेच होतं. तिने पाणी देखील पिलं नाही. या पिलाची आई थोडीशी लांब गेली आहे, तोपर्यंत आम्ही असा विचार केला, की थोडासा या पिलाला हात लावून पाहावा, मुलींना दाखवावं, की कसं आहे, कसं वाटतंय, थोडासा फील त्यांनाही द्यावा, म्हणून आम्हीही त्याला हात लावून पाहिला. पण जसं का तिचं लक्ष गेलं आणि तिला दिसलं, की आम्ही सगळे त्या पिलाच्या भोवती आहोत, ती एकदम धावतच आली. म्हणजे आम्हाला मारायच्या उद्देशानेच ती एकदम धावत आली. आम्ही सगळे तिथून लांब गेलो, तेव्हा मात्र तिला बरं वाटलं. आम्ही त्या पिलाला खूप गोंजारलं, त्यामुळे कदाचित त्याला आम्ही जवळचे वाटले असू, त्यामुळे पहा ते माझं ऐकायला सुद्धा लागलं. ये 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 चल ये 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 माझं ऐकते बघते ये ये सी जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा मी नाही तिकडे जा तिकडे जा 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 आमच्या शेजारच्यांची म्हैस आहे आणि आत्ता 4-5 तासांपूर्वी वेली आहे. असं मस्त बाळ झालंय तिला आणि पहिल्यांदाच बघतोय आम्ही, मुलींना पण दाखवायला आणलंय. पहिल्यांदाच एवढं छोटं झालेलं बाळ आम्ही बघितलंय, तर खूप छान वाटतंय हात लावायला आणि शांत बसलंय. आता एक 5-6 तासच झाले असतील त्याला होऊन. असे वेगवेगळे अनुभव गावाकडे येत असतात. प्रत्यक्षात काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपण शहरात नाही पाहू शकत. आता इथं दूध काढायचं चालू आहे आणि पहिल्या धारेला असा छान चिक निघतो, ज्याचा आपण खरवस बनवतो. आता या दुधाचा किंवा या चिकाचा आम्हाला छान आता ताजा ताजा खरवस देखील खायला मिळणार आहे. तिथे शेतात खूप वेळ गेला. 1-2 तास तरी आमचे असेच तिथे गेले आणि कधी गेले हे कळलंही नाही. एवढं त्या पिलामध्ये आम्ही गुंग झालो होतो. पण घरी आल्यानंतर घरची बरीचशी कामं देखील बाकी होती. आल्या आल्या कपडे धुवायला घेतली. सगळ्यांच्या अंघोळा तर झाल्याच होत्या. तिथे काही आमच्या घरी वॉशिंग मशीन नाहीये. अशी मस्त टाकी पाण्याने भरलेली असते. 4-5 दिवसातून एकदा पाणी येतं. त्या टाकीच्या खाली एक दगड मांडलाय आईंनी. त्याच्यावरच रोज आम्ही कपडे धुतो आणि इथेच बाहेर अंगणामध्ये असे छान कपडे सुकत टाकतो. यानंतर आम्ही दोघींनी सासूसुनांनी मिळून चुलीवर स्वयंपाक केला, कारण यांना मनोजना चुलीवरची भाकरी खायची होती. मग म्हटलं चला, सकाळी अंघोळ करताना चूल पेटवलेली होतीच, तर त्याचा थोडासा निखारा बाजूला होता. त्यातच पुन्हा आणखीन 4 लाकडं घातली आणि चूल पेटवली आणि मस्त अशा गरमागरम चुलीवर आम्ही दोघींनी मिळून भाकरी केल्या. आपण मध्ये थापलं ना की सगळीकडे पांगता चिरा पडत नाही, चांगली होती. तुम्ही आत्ताच आईंचा आवाज ऐकला असेल. त्या मला शिकवत होत्या की भाकरी कशी करायची. तुम्ही जे म्हणता ना, तू एवढ्या टिप्स कुठून घेऊन येते, तर पहा मीही अजूनही शिकतेच आहे. म्हणजे सासरी जाते, माहेरी जाते, त्यावेळेस मला तिकडून असे वेगवेगळे धडे मिळत असतात. तेच मी लक्षात ठेवते आणि तुमच्याबरोबर येऊन शेअर करते. घराला पुढे मागे अंगण असणे, तिथेच एक छोटीशी चूल, बाहेरच कपडे धुवायचे, भांडी घासायची, अगदी जेवायचं सुद्धा. कधी घरामध्ये जास्त पाहुणे मंडळी आली तर बाहेरच अंगणात झोपायचं. हे सगळे गोष्टी ज्या असतात ना, त्या सगळ्या गावाकडेच करायला मिळतात. आणि मला हे सगळं करायला फार आवडतं, कारण मला याची सवय आहे. माझ्या आजोळी सुद्धा असंच वातावरण आहे. म्हणजे ते एक खेडेगावच आहे आणि तिथे सुद्धा आमच्या घराला असंच पुढं मागं अंगण आहे. आणि आम्ही लहान असताना ज्यावेळेस अशी उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी असायची, त्यावेळेस ते 15-15 दिवस जाऊन राहायचो आणि हे सगळं आम्ही तिथे देखील करायचो. आणि त्यामुळे खरं सांगायचं ना, तर मी इथे सासरी ज्या वेळेस येते ना, त्या वेळेस मला आजोळी आल्याचाच फील होतो आणि मला त्यामुळे इथे छान वाटतं, छान मन रमून जातं माझं इथे. आईंना म्हणत होते मी की एवढी सगळी भाजी एवढ्याशा तव्यात नाही बसणार, आणि आई मला म्हणत होत्या तू टाक, बघ बसते का नाही ते. तर असा मस्त चुलीवरचा स्वयंपाक तयार झाला. सगळे आम्ही पोटभर जेवलो. त्यानंतर आम्ही माया लेकींनी मिळून भांडी घासली. माझ्या छोट्या मुलीला अशी घरातली कामं करायची फार आवड आहे.
पण पुण्यात काही कारणामुळे तिला शक्य होत नाही. सगळी पाण्याची सांडमांड वगैरे होते, त्यामुळे मी तिला करून देत नाही. पण इथे आल्यानंतर ही सगळी कामं मी तिला मनसोक्त करून देते. ती सगळी कामं करते. म्हणजे भांडी घासायची, कपडे धुवायची, झाडू मारायचं, हे सगळं ती इथं छान एन्जॉय करते. सगळी कामं होईपर्यंत दुपार होते. दुपारी मात्र गावाकडे अशी भयानक शांतता असते. दुपारचं रखरखतं ऊन, पण झाडांची एकदम शीतल सावली. माझ्या घराच्या आजूबाजूने आईंनी बाग तयार केलेली आहे, त्यामुळे अशी मोठी मोठी झाडं माझ्या घराच्या आजूबाजूने आहेत. कधीतरी पुन्हा वेळ मिळाला की नक्कीच दाखवेन. खूप सारी म्हणजे पेरूची किंवा चिक्कूची, आंब्याची, नारळाची भरपूर मोठी मोठी झाडं आहेत. त्यामुळे तुम्हाला आता दिसत असेल माझ्या अंगणामध्ये छान अशी सावली पडलेली आहे. त्यामुळे आम्ही मस्त असा झोपाळा तिथे लावलाय. एक कॉट सुद्धा टाकलेली आहे. दुपारचं कुणाला पडायचं झालं तिथं तर छानपैकी अशी एक वामकुक्षी निघते. तर मैत्रिणींनो, असं छान मस्त प्रसन्न गावाकडचं वातावरण आणि थोडंसं तिथलं आमचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या गावची आठवण नक्कीच झाली असेल, होय ना? आणि झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं गाव कोणतं हे मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.